पाथर्डी विधानसभा पोटनिवडणूक सुरू असून या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचा जोरदार प्रचार दौरा आज पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी, करंजी, सातवड, घाटशिरस, देवराई, आठरे, कौडगाव, तिसगाव, मिरी या भागात सुरू झाला। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येक गावात उमेदवार अक्षय कर्डिले यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले जात होते। अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांचे भाची उदयनराजे कोतकर देखील या निवडणूक प्रचारात सक्रिय झाले असून प्रत्येक तरुणाला भेटून मामा अक्षय कर्डिले यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन ते करत आहेत। त्यामुळे मामाच्या निवडणूक प्रचारात भाचा देखील सक्रिय झाल्याचे चित्र सध्या पाथर्डी नगर राहुरी तालुक्यात दिसत आहे। महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी त्यांच्या भगिनी माजी महापौर सुवर्णाताई कोतकर, महापौर ज्योतिताई गाडे, माजी नगरसेविका शीतलताई जगताप, अक्षयदादा यांच्या सौभाग्यवती प्रियंकाताई कर्डिले यांच्यासह नगर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी या प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत आणि अगदी जीव ओतून ही सर्व मंडळी अक्षयदादा यांना निवडून आणण्यासाठी धावपळ करत आहेत। पाथर्डी नगर राहुरी तालुक्यातील भाजपा महायुतीचे कार्यकर्ते देखील अक्षयदादा यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत। राहुरी मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाला पात्र राहून निश्चितपणे विकास कामाला महत्त्व देईल। 3.5-4 वर्षात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजांसह मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात देखील पुढे राहील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती नामदार राम शिंदे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम भैया जगताप यांच्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर निश्चितपणे या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी मला मिळेल असा विश्वास अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला आहे। या प्रचार दौऱ्यामध्ये उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, ज्येष्ठ नेते सुनील साखरे, माजी सभापती संभाजी पालवे, एकनाथ आटकर, चेअरमन दीपक लांडगे, मार्केट कमिटीचे माजी संचालक बाबा पाटील खरसे, मंजाबापू घोरपडे, सचिन सातपुते, बाजीराव हजारे, अशोक झरेकर, प्रकाश पालवे, राजू लांडगे, संजय काळे, अण्णासाहेब जगताप, राहुल शिंदे या कोऑर्डिनेटरसह सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उन्हाच्या कडाक्यात देखील रानोमाळ प्रचार करत आहेत। प्रत्येक गावात आमदार कर्डिले यांच्या विकास कामांची मतदार आवर्जून आठवण करत आहेत। लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या रूपाने अक्षयदादा आम्ही तुमच्याकडे पाहत असल्याचे भावनिक शब्द अनेक मतदार महिला भगिनी अक्षयदादा यांना भेटल्यानंतर व्यक्त करतात। 39 गावात सुरू असलेला हा प्रचाराचा अंतिम टप्पा अक्षय कर्डिले यांच्यासाठी दिशा देणारा ठरला आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। आज आमचा सकाळपासून आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये प्रचार दौरा चालू आहे। प्रत्येक गावामध्ये आम्ही जातोय, मतदारांशी भेटतोय। प्रत्येकाची भावना साहेबांच्या प्रती फार मोठी, साहेबांवरती भरपूर प्रेम या सर्वसामान्य जनतेचं आहे। गेल्या 6 महिन्यापासून मी हे प्रेम किती आहे या बारीक गोष्टींपासून तर मोठ्या गोष्टींपर्यंत अनुभवलेलं आहे। म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे की पाथर्डी राहुरी आणि नगरची जनता ही साहेबांवरती भरपूर प्रेम करते। साहेबांवरती मोठी भावना आहे आणि 23 तारखेला सर्वांना आपली भावना या मताच्या रूपाने व्यक्त करायची आहे। कारण की साहेबांसाठी कुठलाही मतदार किंवा कार्यकर्ता किंवा मतदारातला म्हणून नाही, तर एक कुटुंबातला सदस्य असलेला प्रत्येक व्यक्ती हा मतदारसंघामधला आहे। म्हणून निश्चित येणाऱ्या भविष्याच्या वाटचालीमध्ये जी अपेक्षा, ज्या इच्छा साहेबांकडनं जनतेच्या होत्या, आज साहेबांच्या रूपाने माझ्याकडे पाहत आहे, तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये 2029पर्यंत आपल्या सरकारच्या माध्यमातून एकही काम पाठीमागे शिल्लक मी ठेवणार नाही। पूर्णपणे जबाबदारीने काम करून नक्कीच आपला मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत पुढे घेऊन जाईल हा विश्वास व्यक्त करतो आणि सर्वांचा मनापासून आभार मानतो।